रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. अनेक उपाय
शरण तीर्थ सद्गुरुचे चरण तीर्थ सद्गुरुचे शरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र 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 लगे अनेक उपाय नरगे अनेक उपाय लगे नरगे अनेक उपाय अनेक उपाय धरे सद्गुरुचे पाय धरे सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे पाय एका जनार्दनी सद्गुरु एका जनार्दनी सद्गुरु एका जनार्दनी सद्गुरु एका जनार्दनी सद्गुरु हाची भवसिंधूचा तारू हाची भवसिंधूचा तारू हाची भवसिंधूचा तारू भवसिंधूचा तारू भवसिंधूचे तारू भवसिंधूचा तारू लगे अनेक उपाय अनगे अनेक उपाय लगे नरगे अनेक उपाय अनेक उपाय धरे सद्गुरुचे पाय धरे सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे पाय गोपार कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय सद्गुरु से शरण सद्गुरु से शरण सद्गुरु शरण सद्गुरु शरण सद्गुरु से शरण सद्गुरु से शरण सद्गुरु से सद्गुरु से शरण
त्यासी ब्रह्म प्राप्ती होय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय न लगे न लगे न लगे अनेक ताशी ब्रह्म प्राप्ती होय ताशी ब्रह्म प्राप्ती होय नलगे अनेक उपाय 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 हरि सद्गुरुचे पाय हरि सद्गुरुचे हरि सद्गुरुचे हरि सद्गुरुचे सद्गुरुचे पाय
अनिक उपाय नलगे अनिक उपाय नलगे अनिक उपाय अनिक उपाय अनिक हॅलो जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपाने कथे सारिता त्यांच्या कृपाने कथे सारिता बाबाजी चतुर्दास तुका प्रथम नमन दुसरे चरण संताचिया श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चेतासे आपुलिया मस्तक हे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी आहो कार करी संताचा या
हो वारकरी संताचा मस्तक माझ्या पायावरी मस्तक माझ्या पायावरी वारकरी संताचा वारकरी नमिला गणपती सारजा आता गुरु राजा दंडवत गुरु राया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती विठ्ठला 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 हला हला गुरु से शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय न लगे अनिक उपाव धरी सद्गुरुचे पाय सद्गुरुचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र न लगे अनेक उपाव धरी सद्गुरुचे पाय हे का जनार्दनी सद्गुरु हाची भव सिंधूचा तारू न लगे अनेक उपाय धरी सद्गुरुचे पाय घेता रोकडी याचे नाम घेता रोकडी याचे नाम घेता घेता तेने पुरती सर्व काम तेने पुरती सर्व काम करते सर्व काम हलो हलो सर्व अरे मन होय उन्मना मन होय उन्मना मन होय उन्मन मन होय उन्मन नाम स्मरता आदरे नाम स्मरता आदरे घेता रोकडियाचे नाम 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 वैकुंठवासी
परमपूज्य प्रातस्मरणीय श्री गुरु महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे कीर्तन भजन आपण सगळे गावकरी मिळून दरवर्षी सद्गुरूची सेवा करत असतो. त्या निमित्तानं आयोजित केलेली सेवा. दरवर्षी नवीन महाराज असतात, यावर्षी नवीनच आहेत का? नवीनच आहेत. आतापर्यंतच्या काळात नवीन आहेत. सद्गुरूची सेवा भाग्याने मिळते. भाग्यवान आहेत आपण. गुरु महाराजासारखे सद्गुरू मिळाले हेच सगळ्यात मोठं भाग्य आहे. यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं आहे? भाग्याचा उदय हे जोडी संत पाय, हे जोडी संत पाय, हे जोडी संत पाय. भाग्याचा उदय हे जोडी संत पाय, भाग्या उदय ते हे जोडी संत पाय. भाग्याचा उदय, भाग्य त्यालाच म्हणायचं. संताची भेट झाली, संताच्या भेटीलाच भाग्य म्हणायचं. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. संताचं वर्णन सगळ्या ग्रंथांनी केलेलं आहे. संताचं वर्णन सगळ्या संतांनी केलेलं आहे. पण संत कसे असतात? आवाज द्या. संत कसे असतात? प्रत्यक्ष आपल्या गुरु महाराजाकडे बघून संत कसे असतात हे प्रत्यक्ष आपल्या गुरु महाराजाचं ज्वलंत उदाहरण आहे. शांत, एकदम शांत. किती शांत मूर्ती होती महाराज. बोलणं सुद्धा शांत. आणि बोलत असताना शब्द आदराचे. किती मोठी व्यक्ती, किती मोठी हस्ती, त्यांच्या मोठेपणाचं आपण वर्णन करू शकत नाही. एवढे मोठी आहेत ते. काय वर्णन करावं त्यांचं? काय त्यांचा महिमा वर्णन पावरे, काय त्यांचा महिमा वर्णन पावरे. काय त्यांचा वर्णन पावरे.
त्यांचा महिमा वर्णू मी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका. ब्रह्मदेवाला सुद्धा त्यांचा महिमा कळाला नाही, त्यांचा मोठेपणा कळाला नाही. आपल्यासारख्या पामरानं त्यांचा काय महिमा वर्णन करावा, काय वर्णन करावी, त्यांची काय थोरवी गावी. कारण आपण जे गाणार आहोत ते खूप कमी आहे आणि त्यापेक्षा त्यांचं मोठेपणा कितीतरी मोठा आहे, श्रेष्ठ आहे. त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका. हरिभक्त थोर भूमंडळी. हरिभक्त थोर भूमंडळी, त्यांच्या एवढा मोठा कोण आहे महाराज. कायवानू आता न पुरे हिवानी, कायवानू आता न पुरे हिवानी. कायवानू आता न पुरे हिवानी. ही वाणी न पुरे, वाणी म्हणजे वाचा, शब्द. न पुरे, त्यांचं वर्णन करायला आपले शब्द अपुरे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत. सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी. पुढे झाले चित्त समाधान, पुढे झाले चित्त समाधान. सर्व काळ हो आठवीत मनी, सर्व काळ हो तुका म्हणा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. वाचा कुंठित, वाचा बंद पडते, त्यांचं वर्णन आपण करू शकत नाही. काय त्यांचा महिमा, काय त्यांचं त्यांच्या शब्दात देव थांबवण्याची ताकद, पंचभूतावर त्यांची ताकद नाही. अप्रत्यक्ष देवच ते. उघडे परब्रह्म श्री गुरुची मूर्ती,
पुरविती आरती शिष्याची. उघडे परब्रह्म प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती म्हणजे सद्गुरू. ज्यांच्या आत भगवान आहे, ज्यांच्या वाचेत भगवान आहे, ज्यांच्या दृष्टीत भगवान आहे, सर्वस्व भगवंताचं स्वरूप म्हणजे सद्गुरूची मूर्ती. उघडे परब्रह्म. त्यांच्या संगतीमध्ये जोही आला त्यांचं कल्याणच झालं महाराज. चंदनाच्या संगतीमध्ये जे ही झाडं येतील ते झाडं चंदनच होतात. दुर्बळ लाकुडे देव माथा, दुर्बळ लाकुडे देव माथा, दुर्बळ लाकुडे देव माथा, दुर्बळ लाकुडे देव माथा. चंदनाच्या संगे पालटती झाडे, चंदनाच्या संगे पालटती झाडे, दुर्बळ लाकुडे देव माथा, दुर्बळ लाकुडे देव माथा, दुर्बळ लाकुडे देव माथा, दुर्बळ लाकुडे देव माथा. च्या संगे पालटती झाडे. कोणतंही झाड असू द्या. संताचे संतरिता केलो तैच्या पारी, संताने सरता केलो तैच्या पारी, संताने सरता केलो तैच्या पारी, संताने सरता केलो तैच्या संताने सरता केलो तैच्या पारी, संताने सरता केलो तैच्या पारी, संताने सरता केलो तैच्या पारी, संताने सरता केलो तैच्या पारी. चंदनाचे वारे व्यापिले, चंदनाचे वारे व्यापिले, कोण दोषयाचे विचार काय, कोण दोषयाचे विचार काय. चंदनाचे वारे व्यापिले, चंदनाचे वारे व्यापिले, कोण दोषयाचे विचार काय, कोण दोषयाचे विचार काय. संताने सरता केलो तैच्या पारी, संतानाचे बोरी व्यापिलेला, संतानाचे बोरी व्यापिलेला, संताने सरता केलो तैच्या पारी, संतानाचे बोरी व्यापिलेला, संतानाचे बोरी व्यापिलेला. एक एक हुनी बळी रे. आमचे प्रभाकर महाराज जमदरे निवाडा रेणापूरून आलेत. आमचे बाळासाहेब महाराज, अभिमन्यू महाराज मांडणीकर. एक एका हुनी बळी रे. ती रात्री इथंच होती. जवळ आहे त्यांना. संताने सरिता केलो तैशा परी. संताच्या संगतीमध्ये गेलो. जसं चंदनाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर चंदनाने बोरी व्यापिलिया. बोरी किती बोरीचा कसा वाकडा काटा असतो महाराज. नुसता वाकडाच नसतो, एक असा सरळ असतो आणि दुसरा वाकडा असतो. बोरीला सगळे काटे असे वाकडे नसतात. एक असं अलीकडे वळतं
आणि दुसरा असं टुचणी देत. सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, सभोवती तरवर चंदन करीत जाय, सभोवती तरवर चंदन करीत जाय. सर्वांगी सुवास परिहार उगदान राहे, सभोवती तरवर चंदन करीत जाय, सभोवती तरवर चंदन करीत जाय. सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, सर्वांगी परितो उगला न राहे, सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, सभोवती तरवर चंदन करीत जाय, सभोवती तरवर चंदन करीत जाय. सभोवती तरवर करीत जाय, सभोवती तरवर चंदन करीत जाय. सर्वांगी सुवास चंदन परी उगला न राहे. सगळे सभोवतालचे जे आजूबाजूचे झाड आहेत का सगळे चंदन करतात. संताच्या संगतीमध्ये येणारे जीव सुद्धा संत आपल्यासारखंच करतात महाराज. सद्गुरूच्या संगतीमध्ये श्री गुरु परमपूज्य राम महाराज गुरु महाराजाच्या संगतीमध्ये जेही आली त्यांचं उद्धारच झाला, संशयच नाही. कल्पतरू तळवटी तो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी तो कोणी बैसला, तो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. काय उदे ज्ञाना सांगा कोण, गुरु सारिखा आसा बाजी राखा, श्री गुरु सारिखा आसा बाजी राखा. श्री गुरु सारिखा आस्था बाजी राखा, श्री गुरु सारिखा आस्था बाजी काय कमी आहे. कल्पतरूच्या झाडाखाली जाऊन बस. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय कमी आहे त्याला काहीच कमी नाही. कल्पतरूच्या झाडाखाली जाऊन बसणाऱ्याला काही कमी नाही. पण कल्पतरू बसणाऱ्याला कल्पतरू नाही बनवत. कल्पतरूच्या झाडाखाली जाऊन बसल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होईल, पण कल्पतरू त्या बसणाऱ्याला स्वतःसारखं नाही बनवू शकत. पण चंदन इतर झाडाला आपल्यासारखं बनवतो. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हे कळी टाकळी चंदनाची. हे आपले शब्द आहेत. हेकळी, हेकाटी, टाकळी, हेकळी टाकळी चंदनाची. हे काट्याचं झाड असतं हेकळी, हेकळाटी, त्यालाही सुगंधी बनवतं. किती जरी दुर्गुणी व्यक्ती असला, किती जरी पतित असला,
किती जरी पापी असला तरी संताच्या संगतीमध्ये आला ना आणि त्यांच्या मुखातले शब्द ऐकले, आमच्या गुरु महाराजाच्या संगतीमध्ये जर व्यक्ती आला आणि त्यांच्या मुखातले शब्द ऐकले, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुनावे. सहज त्यांचे शब्द जर ऐकले ना, मनामध्ये भगवंताविषयी भाव तयार व्हायचा. किती जरी पापाची भावना असेल तर गुरु महाराजाच्या संगतीमध्ये आला, सगळंच निघून जायचं महाराज आणि परमार्थाचा रस्ता धरायचा. आलेलेच असतात त्यासाठी, ते वाट तयार करून देण्यासाठी. कारण बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कळवळा येतो त्यांना. येथे उपकारासाठी, 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 येथे उपकारासाठी. आले घर जावई कुठे, 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 आले घर जावई कुठे. वा, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावई कोणते, 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 आले घर जावई कोणते. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. वा. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठात आहे, अहो, प्रत्यक्ष ते वैकुंठाचेच मालक आहेत, पण इथं आले कशासाठी? आपलं कल्याण करण्यासाठी, आपल्यावर उपकार करण्यासाठी. किती उपकार आहे त्यांचा, काय सांगू आता. संतांचे उपकार काय, त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकतो? नाही होऊ शकत. काय द्यावे यासी, काय द्यावे यासी, काय द्यावे यासी, वावे उत्तराय. काय झाले आज, काय काय झाले आज, वावे उत्तराय. काय द्यावे यासी, काय द्यावे यासी, वावे उत्तराय. काय द्यावे यासी, काय द्यावे यासी, वावे काय द्यावं त्यांना? काय द्यावे यासी व्हावे उतराई, जीव ठेवू पायी संताचे.
आपण काहीच देऊ शकत नाही ना आपण त्यांच्या उपकारातून कशानेच उत्तीर्ण होऊ शकत नाही. कारण त्यांचे जे उपकार आहेत ना, त्यांनी जे उपकार केले ते कोणीच करू शकत नाही. त्यांनी जे उपकार केले ते आपले वडील करू शकत नाहीत. त्यांनी जे उपकार केले ते आपली आई करू शकत नाही. त्यांनी जे उपकार केले ते आपला भाऊ करू शकत नाही. त्यांनी जे उपकार केले ते या जगात दुसरा कोणीच करू शकत नाही. गुरुच्या उपकार वा वा वा. गुरुच्या उपकार गुरुच्या उपकार गुरुच्या उपकार गुरुच्या उपकारा गुरुच्या उपकार गुरुच्या उपकार गुरुच्या उपकार गुरुच्या उपकार गुरुच्या उपकार गुरुच्या उपकार भले भले उपकारा उत्तीर्णता नोहे गा दातारा माझे रूप मज दाविले माझे रूप मज दाविले. आपलं रूप म्हणजे आरसाही दाखवतो की सद्गुरु आरसाच आहेत, श्री गुरु आरसाच आहेत आपले. आपलं रूप आपल्याला दुसरं कोणी नाही दाखवू शकत. हे हाडा मासाचा देह आरशा पुढे थांबल्यानंतर दिसल, पण श्री गुरु तुमच्या स्वस्वरूपाची ओळख करून देतात. नेमका तू आहेस कोण ती ओळख सद्गुरुशिवाय दुसरा कोणी करून देऊ शकत नाही. म्हणून मानव देहाला आलेल्या प्रत्येकाला सद्गुरु केलाच पाहिजे. प्रत्येकाने कोणालाही शरण जाऊ नये नाही, आणि कोणालाही शरण जर गेलो आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी संसारी
आन कोणी सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी नसेचे निष्ठंक आन कोणी नसेचे निशंक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि कोणीच नाही. सद्गुरु वाचून तारक नशेची निष्ठंक आन कोणी, दुसरा कोणीच नाही. या संसारामधून तारणारे जर कोण असतील तर फक्त सद्गुरु आहेत. देव जरी सोबत असला ना, देव सोबत जरी असला तरी देवाची ओळख होत नाही. कधी होते? सद्गुरूला शरण गेल्याशिवाय नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात सद्गुरु सी शरण जाय सद्गुरु सी शरण सद्गुरुची शरण जाय श्री गुरुची शरण जाय सद्गुरु सी शरण जाय सद्गुरु सी शरण जाय काशी ब्रह्म प्राप्ती होय काशी ब्रह्म प्राप्ती होय न लगे आनिक पाव न लगे आनिक अलगे आनिक सद्गुरुची शरण जाय त्याची ब्रह्म प्राप्ती होय त्याची ब्रह्म प्राप्ती होय त्याची ब्रह्म प्राप्ती होय सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. ब्रह्म प्राप्ती होय, देव प्राप्ती नाही. देव प्राप्ती म्हणले नाहीत नाथ बाबा. त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. देव सोबतही असला तरी कळाला नाही. काही जण देवाच्या सोबत, आता नामदेवराय देवाच्या सोबतच राहत होती की, ज्याचा भाव श्री सद्गुरूवर आहे त्यांनाच देव कळतो. गुरुचरणी ठेविता भाव वा. गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी
ठेविता भाव आपोआप देव भेटतो महाराज. गुरुच्या चरणावर जर भाव झाला, देवाला शोधत जायची गरज नाही, देवच तुम्हाला शोधत येतो. संत पायी माथा संत पायी माता ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपोआप. आपोआप देव भेटतो. तुमचा भाव श्री गुरुच्या चरणावर ठेवा. सद्गुरूच्या चरणावर भाव नाही, देवाचा शोध घेत गेलात नाही देव मिळत. सद्गुरूच्या चरणावर भाव आहे, देव पळतच येतो महाराज. काय केलं होतं निळोबारा यांनी? तुकाराम तरी आधीच गेले होते वैकुंठा, मग वैराग्य उपजले निळकंठा. निळकंठा म्हणजे निळोबारा यांना. अगोदरच तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले होते, मग निळोबारा यांना वाटलं आपण सद्गुरू करावे. कोण करावे? सद्गुरू करत असताना सुद्धा कोणाला सद्गुरू केलं पाहिजे हे जाणलं पाहिजे माणसाने. लग्न करताना बघतो आपण कितीतरी, सगळंच बघतो की जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारे जे सद्गुरू आहेत त्यांची पारख सुद्धा आपण केली पाहिजे. गुरुनी सुद्धा शिष्याची पारख केली पाहिजे. आणि गुरु करून घेत असताना सुद्धा शिष्याने कोण गुरु करावे पारख करून केले पाहिजेत. नाहीतर नुसते मोठमोठे आश्रम, मोठमोठे मठ, मोठमोठे बॅनर, खूप शिष्याचा लवाजमा बघून माग लागू नका. हरिपोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत. झाले कलित बहुत, कलित बहुत, झाले कलित बहुत, बहुत झाले कलित बहुत, बहुत बहुत. तेथे कैसा पांडुरंग, तेथे कैसा पांडुरंग. हरे कलित बहुत, पोटासाठी संत झाले कलित बहुत. बहुत झाले, थोडे नाही, पोटासाठी झाले. जगाचा उद्धार करण्यासाठी अगोदर त्यांचा उद्धार झालेला असावा लागतो. आमच्या श्री गुरु महाराजांच्या हातात देव होता महाराज. त्यांच्या वचनाच्या अधीन आमचा परमात्मा होता. संताच्या वचनाच्या अधीनच असतो देव. तुम्ही अच्युतात मे निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, येरवी हत्ती नाधरी. तुम्ही अच्युतात मे निज निर्धारी. देवाचा आत्मा म्हणजे संत असतात, नाहीतर असे घरोघर आहेत. मग तुकोबाराय म्हणतात, घरोघरी श्री गुरु आहेत आईते, अमृत घेऊनी विकिती रायते. अमृत घेतात, रायत विकतात. मला रायत लोणचं. 3 गुण असले पाहिजेत सद्गुरु संताकडे, असतातच. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू या 3 गुणांनी युक्त सद्गुरू असतात. श्रोत्रिय म्हणजे त्यांनी सगळ्या शास्त्राचं श्रवण केलेलं, सगळ्या वेदाचं, शास्त्राचा, ग्रंथाचा अभ्यास केलेले असतात श्रोत्रिय. ब्रह्मनिष्ठ ग्रंथाचं अध्ययन तर केलेलं आहे, पण ग्रंथाचं अध्ययन करून त्या ग्रंथामध्ये जसं सांगितलेलं आहे तसंच वर्तन करतात, ते ब्रह्मनिष्ठ म्हणतात. आमच्याकडे ग्रंथाचा अभ्यास आहे,
खूप ग्रंथाचे अभ्यास केले महाराज, खूप पाठांतर केलं, बहुत केले पाठांतर वर्म राहिली आणि वर्म राहिले शे दूर. खूप पाठांतर केलं आणि वर्मच जर दूर राहत असेल तर त्या पाठांतर करण्याला काय अर्थ आहे? ब्रह्मनिष्ठता म्हणजे तसंच जीवन जगतात. सांगे आण सांगे आण आपण न करी हं. थू थू त्याच्या आपण न करी आणि थू थू त्यांच्या तोंडावर. आणि तिसरा गुण असतो कृपाळू. ते कृपाळू असतात. शास्त्राचं ग्रंथाचं वेदाचं श्रवण केलेले असतात. त्या वेदात जसं सांगितलेलं आहे तसंच जीवन जगतात आणि इतरावर कृपा करतात. हे सगळे गुण आमच्या श्री गुरुमध्ये होते. सहज जरी बसले ना, कुठल्याही शास्त्राच्या गोष्टी, कुठल्याही ग्रंथातल्या कथा सहज सांगायचे महाराज, सहज. आणि त्यांच्या मुखातले सहज शब्द जर ऐकले ना, दिवस दिवस माणसं तिथं बसून राहत होते पण उठत नव्हते. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठता, तसंच जीवन जगत होते. काय शब्द होते त्यांच्या मुखातले शब्द. 5 वर्षाचं जरी लेकरू आलं ना, त्याला सुद्धा असं आदराने शब्द वापरायचे. या पाटील, बसा. हे शब्द त्यांच्या मुखातली. सत्य, किती सत्यता होती त्यांच्याकडे. त्यांच्या मुखातला शब्द खाली पडतच ना. अहो, देव पडूच देत नाही. ज्यांच्या जिभेवर कधी असत्याचा विटाळ झाला नाही, त्यांचे बोललेले शब्द खरे होतात. ज्ञानोबाराय म्हणतात, माझे असत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, त्या फळाची द्वीप पातली प्रभू. आणि कृपाळूपणा, किती कृपाळूपणा होता. अहो, सगळ्यावर कृपा करत होते. कोणीही येऊ द्या, कोणीही येऊ द्या. जे संत असतात त्यांच्याकडे आपला आणि परका नसतो. जे संत असतात ते कधी जातीच्या चष्म्यातून बघत नाहीत. सगळे त्यांना सारखे. चंदनाच्या संगतीमध्ये येणाऱ्याला जसे झाड सगळे ते चंदनाला जसे सगळे सारखे दिसतात, तसं संतांच्या संगतीमध्ये येणारे सगळेच माणसं, सगळेच जीव, सगळेच लोक, सगळे जगत लेकरासारखंच आहे त्यांना. त्याला नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया मध्ये गेल्यानंतर अहो त्यांच्यासारखंच बनवतात. परिसाची उपमा देतात, पण परिसाची उपमा सुद्धा श्री गुरुच्या योग्यतेला नाही बसत. म्हणजे परिसाच्या संगतीमध्ये येणार किती जरी गंजलेलं लोखंड असलं तर त्या लोखंडाचं सोनं परिस करतो. हे परिसाचा महिमा आहे, हे परिसाचं सामर्थ्य आहे. म्हणले 9 लोखंड आहे त्याचं सोनं बनवतो परिस, असं नाही. किती जरी मातीत गंज चढलेलं जरी लोखंड असलं ना, ते जर परिसाच्या संगतीमध्ये आलं तर त्या लोखंडाचं सुद्धा सोनं परिस करतो. लोह एक अंशे झगटलिया परिशे, येरीकडे पैसे सुवर्णाची होय. लगेच काहीच वेळ लागत नाही. पण परिस लोखंडाला परिस नाही बनवत. परिस लोखंडाचं सोनं बनवतो, पण परिस नाही बनवू शकत. म्हणून परिसाची उपमा कमी आहे. लोह परिसाची नस आहे उपमा. सद्गुरु महिमा आगाध आहे. या संताचे हे देणे
कल्पतरू कोणी दुले परिसा परिसा आगाद देले चिंतामणी ठेवना या या संताचे हे परिसा परिसा गादने परिसा परिसा गादने चिंतामणी संताचे देणे सद्गुरूच्या महिमेपुढे कमी आहे आणि कल्पतरू सद्गुरूच्या महिमेपुढे कमी आहे. कारण हे फक्त मागितल्याला देतात, त्यांच्यासारखं बनवत नाहीत. पण सद्गुरू त्यांच्यासारखं बनवतात, त्यांच्या संगतीमध्ये येणाऱ्याला. अशी एवढी कृपा कोण करू शकतं सांगा बरं? स्वतःसारखंच बनवणारे एवढे कृपाळू जगात दुसरी कुणी आहेत का? म्हणून त्यांच्याकडे कृपाळूत्व असतं. असे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू जे असतात त्यांना शरण जावं. आमच्या निळोबारा यांना वाटलं असे माझे जगद्गुरु तुकोबारा आहेत, आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि धरलं 42 दिवस तुकोबारायाच्या नामाचा जप चालू केला. अन्न नाही, पाणी नाही. मला सद्गुरूची भेट घ्यायची. देवाला कोडं पडलं, म्हणले माझ्या भक्ताची भेट घ्यायची. संताच्या सेवेशिवाय देवाची भेट नाही. तुकोबारायाचा ध्यास लागला, संत सेवा घडली. आणि मग देवाला धीर नाही निघाला. देवाला वाटलं आपण जावं. देव निळोबारायाच्या पायाच्या जवळून उभा राहिले आणि निळोबारायाला हाक मारतात, ओ निळोबाराय उघडा डोळे. म्हणले मी आलेला आहे. डोळे उघडले. म्हणले कोण आहेत तुम्ही? म्हणले मी जगाचा मालक आहे, भगवान पांडुरंग परमात्मा. येथे तुझ लागी बोलावील कोणे, येथे तुझ लागी बोलावील कोणे, प्रार्थिल्या कोणे आलासिका, प्रार्थिल्या कोणे आलासिका. येथे तुझला हे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासिका. तुला बोलवलं नव्हतं म्हणले मी, तू माझ्या सद्गुरूला बोलवतोय. तुला कोण बोलवलं होतं म्हणले? नाही, मी ओळखतच नाही म्हणले तुला. निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा, तुकयाचा धावा करीतसो. मी तुकोबारायाचा माझ्या सद्गुरूचा धावा करतो. तुम्हाला कोण देव प्राप्त झालेला आहे, पण निळोबारायाला माहिती नाही का हा जगाचा मालक आहे. ज्यांच्या द्वारा हा देव मिळतो तो देव आता माझ्या जवळ आहे. पण मिळालेला देव टिकण्यासाठी सद्गुरू लागतात. मिळालेला देव टिकण्यासाठी, देव क्षणभर मिळेल पण तो देव जर टिकवायचा असेल, नाही तुम्हालाच देव व्हायचा असेल, सद्गुरूशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही. म्हणून सद्गुरूशी शरण जाय. अगोदर सद्गुरूला शरण जा. जेवढे काही आपले सगळ्या भगवान प्रभू रामचंद्र आले, कृष्ण भगवान आले, तेही त्या ठिकाणी सद्गुरूला शरण गेलेच की. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी, प्रत्यक्ष परब्रह्मच आहेत नाथ बाबा. काय गरज होती सद्गुरूला शरण जायची? पण तेही सद्गुरूला शरण गेलेच की. तुकोबाराय तुका विष्णू नाही तुझा
प्रत्यक्ष तुकोबाराय भगवानच आहेत, पण आमचे तुकोबाराय सुद्धा म्हणतात स्वप्नामध्ये येऊन श्री गुरुनी दृष्टांत दिला. आमचे माऊली ज्ञानोबाराय प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. पण माऊली ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात मी जर तरलो असेल ना, कशाने तरलो? आता उधरलो गुरु कृपे, आता उधरलो गुरु कृपे, आता उधरलो गुरु कृपे, आता उधरलो गुरु कृपे. देवा म्हणे आता उधरलो गुरु कृपे, आता उधरलो गुरु कृपे, आता उधरलो गुरु ज्ञानदेव म्हणे तरलो तर भगवान प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष देव आहेत, कृष्ण भगवान प्रत्यक्ष देव आहेत, तरीही श्री गुरुला शरण गेले. मानव देहाला आलेल्या प्रत्येकाला जर कल्याण व्हावं वाटत असेल तर सद्गुरूला शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नामदेवरायासोबत रोज आमचा भगवान परमात्मा खेळायचे, रोज नामदेवरायासोबत जेवण करायचे, पण नामदेवरायाला सुद्धा ब्रह्म कळालं नाही. एके दिवशी संत संमेलनामध्ये आमच्या गोरोबा काकांना मुक्ताबाई म्हणतात, काका बघा बरं म्हणले याच्यात किती पक्के आहेत आणि किती कच्चे आहेत. आता गोरोबा काका कुंभार होते, थापटणं घेतलं त्यांनी, प्रत्येकाला मारायला सुरुवात केली डोक्यामध्ये. आपण मडकं घेताना असं टंकून वाजलं, चांगलाय म्हणतो आणि ठेवतो बाजूला. गोरोबा काकांनी निवृत्ती दादाच्या डोक्यामध्ये थापटणं मारलं. निवृत्ती दादा शांत आहेत, कारण जे शांत आहेत ते शांतच असतात, जे पक्के आहेत ते शांत असतात, जे कच्चे आहेत लईच गडबड. आता ते मारीत थापटणं मारत आली कुठं? नामदेवरायाच्या जवळ. असं बापो म्हणले नामदेवराय, कच्चा आहे बघा म्हणले मडक. आता पक्क टंकून वाजलं का परत डबल नाहीत मारत, पण वाजना गेलं फिरवू मारतात त्याला, फिरवू. आमचे गोरोबा काका परत बघू लागतात, कच्चा आहे का पक्का आहे, न जाणे मारण्यामध्ये काही झालं. गोरोबा आपल्या नामदेवरायला वाटलं म्हणले आता हे थापटणं डोक्यामध्ये बसून आपल्या डोक्याला केस राहत नाहीत. नामदेवराय तिथून उठले, कच्चा आहे म्हणले. आमच्या मुक्ताबाई म्हणल्या नाम्या कच्चा आहे. मुक्ताबाईचं बोलणं होतं महाराज. मुक्ताबाई भीडभाड ठेवत नव्हत्या. नामदेवरायाचा अपमान झाला. नामदेवरायाची थेट आले ते पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या समोर येऊन उभा राहिले आणि देवाला म्हणतात, देवा मलाच त्या संताच्या मेळ्यामध्ये पाठवलं, अपमान करायला पाठवलं होतं का? देव म्हणतात नाही, पण तिथं माझा अपमान झाला. काय झालं म्हणले, कच्चा याला आणखीन ब्रह्मप्राप्ती झाली नाही आणि तू तर रोजच माझ्यासोबत खेळतो, जेवतो, बोलतो, माझ्यासोबत बागडतो. देव म्हणतात ना मया खरं सांगू का, खरंच आणखीन तू कच्चा आहेस. नाही म्हणले, तुला काय ओळखा नाही म्हणले, मी रोजच खेळतो की म्हणले तू माझ्यासोबत, आणखीन कसलं ओळखायचे म्हणले तुला? नाही रे ओळखलं. पर ठीक आहे म्हणले, नाही ओळखतो. बर, जर तू माझ्या खऱ्या स्वरूपाला ओळखलं ना तर तू खरंच पक्का आहेस. ओळखतो म्हणले. कुठं ओळखायचे सांगा, कोणत्या ठिकाणी? म्हणले चंद्रभागेच्या तीरावर. कधी येऊ? भल्या पहाटे ये म्हणले, काकड्याच्या टायमाला. ठीक आहे म्हणले. नामदेवराय भल्या पहाटे 3 वाजता चंद्रभागेच्या तीरावर जातात. बसले महाराज. आता तिथं देवाला काय होता येत नाही. गोरोबा काकासाठी कुंभार झाले
आणि नामदेवरायाची परीक्षा बघण्यासाठी घिसुडी झाली. घिसाड्याचं रूप घेतलं, सोबत एक पाल घेतला, गाढव एक घेतलं, गरुडालाच गाढव बनवलं, पाल मांडला, काही कोंबडे, पहाट झाली, सगळे उठले. इकडं काकड्याला सुरुवात झाली. नामदेवराय वाट बघत बसले होते. म्हणले देव येईल, देव येईल. नामदेवराय उगाच बघत होते महाराज या पालाकडे. ह्या घिसुडी उठला, घिसुड्याची पत्नी उठली, चूल बांधलेली होती, चुलीवर एक छोटं मडकं ठेवलं. त्यामध्ये आता सकाळी सकाळी न्याहारीचा स्वयंपाक बनवायचा होता. डाळ टाकली थोडी, कुटुंब मोठं, डाळ संपली. आता ती भरून घ्यायची होती, म्हणजे पूर्ण जेवढं कुटुंबाला लागते तेवढं तर भाजी झाली पाहिजे की. मालक हांडी ना भरीचो, मालकाला म्हणली ते घिसुड्याची पत्नी, हांडी ना भरीचो. आता मालक गाढव होतं बांधलेलं बाजूला, गाढव डालचो. गाढव उचलून त्या छोट्या मडक्यामध्ये टाकलं. गाढव बसलं मध्ये. मालक आणखीन बी हंडी भरली नाही, हंडी न भरीचो, कोंबडे डालचो. सगळेच कोंबडे उचलले त्याच्यात टाकली महाराज. मालक हंडी न भरीचो, भरली नाही. म्हणजे म्हैस बांधली होती, म्हैस डालचो, म्हैस बी उचलून टाकली, तरी हंडी भरली. ते भरली नाही महाराज. ते चुलीवर ठेवलेलं जे मडकं होतं भरलंच नाही. म्हणजे तो वो आज मी डालचो म्हणले. नामदेवराय बघतात, म्हणले यानं स्वतःची म्हैस मध्ये टाकाय हाय गाई केलं नाही, गाढव मध्ये टाकाय हाय गाई केलं नाही, कोंबडी मध्ये टाकायला हाय गाई केलं नाही. आणि ही घिसुडी दांडगच्या दांडग दिसाले वा. म्हणले मला एका हाताने उचलते आता आणि त्या मडक्यात नेऊन टाकते, मडक्यात नेऊन टाकते. म्हणले वाद मी उठाके ढालच म्हणले मध्ये. नामदेवरायची पळाली महाराज तिथून नेट राऊळात. सकाळी सकाळी काकड्याची आरती चालू होती, घमा गडद झालेली. नामदेवराय धाप्या द्यायले. देव म्हणले नामया काय झालं? म्हणले काय झालं कशाचं? तुम्ही मला भेट देतो म्हणून येतो म्हणून मला चंद्रभागेच्या तीरावर बोलवलं, कसा बसा वाचून आलो म्हणले, नाहीतर माझी भाजी होणार होती. काय झालं? अरे म्हणले तिथं घिसुडी भाजी करत होतं त्याला खाण्यासाठी. गाढवं टाकले, कोंबडे टाकले, ते म्हैस टाकली, काहीच राहिलं नव्हतं. आणि ते भरलं नव्हतं. म्हणले हंडी त्याची. त्याच्या बायकोला म्हणलं बा, म्हणले ते माणसाला उचलून मध्ये टाक. माझा नंबर होता, पळत आलो. कशाचं देवा, इथंच माराकडे 2 म्हणले. असं कुठेही पाठवू नका. तिकडं पाठवला अपमान झाला, इथं तर काय मला मारायचं ठरवलं का तुम्ही? म्हणूनच म्हणतो नामदेवा, आणखीन तू माझ्या स्वरूपाला ओळखलं नाही, आणखीन मला ओळखलं नाही. म्हणजे मीच होतो ना म्हणले ते. म्हणजे तुम्हाला घिसुडी होता? अरे घिसुडीच नाही, काही बी होता येते म्हणले मला. आणखीन तू ओळखलं नाही. तुला माझी ओळख करून घेण्यासाठी तुला एका सद्गुरूची गरज आहे. सद्गुरूकडे गेल्याशिवाय तुला मी कोण आहे हे आणखीनही कळणार नाही. देवा एवढा उपकार करा. कोण आहेत असे सद्गुरू सांगा, मी जाईन त्यांना शरण. म्हणजे तू औंड्याला जा. आणि नामदेवरायाला औंड्याला पाठवलं महाराज. नामदेवराय औंड्याला येतात. विसोबा खेचर तिथं औंड्यामध्ये नामदेवरायाची वाट बघत बसलेले होते. भगवान महादेवाची भक्ती करत होते आणि झोपलेले. त्यांना कळालं अंतर्ज्ञानाने नामया येऊ लागलेला आहे. पण नामयाचा भ्रम काढायचे, कारण आता नामया रोज देवासोबत खेळणारा, देवासोबत बोलणारा. संत स्वरूपाहून कळत नाहीत, संत वेशभूषेहून कळत नाहीत. ते साधे जरी असले तरी खूप मोठी शक्ती त्यांच्याकडे असते. प्रत्यक्ष ब्रह्म त्यांच्या हातामध्ये असतं. आमचे विसोबा खेचर झोपलेले आहेत. पिंडीवर पाय आहे. खेचरे केली माव, लिंगावरी पाव,
पहावया भाव नामयाचा. नामदेवराय म्हणजे आले नामदेवराय, दोन्ही हात जोडले. एक कोण माणूस असेल बा, आंधळ बिंदळ तर नसल म्हणले. देवाच्या माथ्यावर पाय देऊन कुठं बसतात का? अहो देवाच्या चरणावर आपलं डोकं ठेवावं, पण देवाच्या मस्तकावर यांनी पाय दिलेली. नामदेवराय म्हणतात, अरे अरे प्राण्या आंधळा तू काय, देवावरी पाय ठेविले. देवावर पाय ठेवले म्हणले आंधळा बिंदळा इतका काय तुम्ही? विसोबा महाराज म्हणतात, नामया अरे माझे पाय मला उचलत नाहीत. ठीक आहे, जिथं देव नाही तिथं माझे पाय तू ठेव. मला काय माहित आहे, मला काही कळत नाही रे. नामदेवरायाला बोलले. नामदेवरायाने विचार केला, खरंच यांना काही दिसत नसेल, कळत नसेल, अशक्तपणा आलेला आहे. आपण यांचे पाय उचलावे आणि बाजूला ठेवावे. नामदेवरायाने विसोबा महाराजाचे पाय धरले आणि उचलून बाजूला ठेवायला गेले. महाराज तिथंच त्या ठिकाणी दुसरं लिंग तयार झालं, शिवलिंग तयार झालं, महादेवाची पिंड तयार झाली. नामदेवराय आश्चर्यचकित झाले. परत तिथून उचलले, बाजूला ठेवले, तिथंही शिवलिंग तयार झालं. तिथून उचलले, परत बाजूला ठेवले, शिवलिंग तयार झालं. नामया माझं नाव यांना कळालं. कोण आहेत नक्की? मला भगवंताने ज्यांच्याकडे पाठवले ते हेच असतील. संताच्या चरणाचा महिमा आहे. नामदेवरायाचे हात ज्यावेळेस विसोबा महाराजाच्या पायाला लागले, कृपा केली महाराज विसोबा महाराजांनी. डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात ठेवल्या बराबर सगळं ब्रह्मच दिसू लागलं. सर्व सत्ता आली हाता, नामे शरदाता, नामया नामे शरदाता, नामया नामे शरदाता. संताली आता नामयाला केशरी जाता. सर्व सत्ता आली हाताला आली. सद्गुरूची नुसती कृपा झाली. सद्गुरूच्या चरणाचा नुसता स्पर्श झाला. श्रीगुरूंनी कृपा केली का सगळं चराचरामध्ये ब्रह्म दिसतं आणि स्वतःमध्येही ब्रह्म दिसतं. नये ध्यानी मनी लक्षी, नये ध्यानी मनी लक्षी. ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दावियला. कशामुळं दावियला? श्री गुरुला शरण गेल्यामुळं, सद्गुरूच्या चरणावर मस्तक ठेवल्यामुळं. केला संती उपकार, दिले घर दावुनी. नये ध्यानी मनी, लक्षात न येणारा परमात्मा ते लक्षात आणून देतात. चरा आत्ता तेच नामदेवराय. अनुरेणू पासून ब्रह्मांडे भरिला, तो म्या विटेवरी पाहिला. तोच परमात्मा आता प्रत्येक दगडात दिसू लागला, प्रत्येक अनुरेणू मध्ये दिसू लागला. विसोबा महाराजामध्ये विठ्ठल दिसू लागला आणि शिवलिंगामध्ये विठ्ठल दिसू लागला. नामदेवराय स्वतःकडे पाहता तर मी तो वासुदेव तत्वता. ही ब्रह्माची ओळख संताशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही. देव सोबत होते पण ब्रह्म कळालं नव्हतं. सगळा चराचरामध्ये नटलेलं ब्रह्म
सगळं हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव आणि भक्ता माझी राव ज्ञानी तोची सगळ्या चराचरामध्ये तोच नटलेला आहे ती दृष्टी सद्गुरु देतात. देखिला देखिला देव आधी देव बरवा देखिला देखिला देव आधी देव बरवा ओ देखिला देखिला देव बरवा देखिला देखिला देव आदी देव बरवा समाधान जीवन भावा प्रेमाय समाधान जीवा वाटे देवाय समाधान जीवन भावा प्रेमाय समाधान वाटे देवाय देखिला देखिला देव आधी देव बरवा देखिला देखिला देव आधी देव बरवा देखिला देखिला देवादी देव बरवा देखिला देखिला देवादी देव बरवा देखिला देखिला देवाधी देव बरवा समाधान जेव्हा पाहता वाटे गे माय. समाधान वाटतं चराचरामध्ये नटलेला तो भगवान दिसू लागला. आता नामदेवराय पंढरीमध्ये आले ना आता ही चंद्रभागेच्या तीरावर आहेत. आता प्रत्येक वाळूच्या कणात भगवान दिसतोय. आता चंद्रभागेच्या वाळूच्या प्रत्येक कणामध्ये आमचा विठ्ठलाचं दर्शन होऊ लागलं. पहिलं चंद्रभागेमध्ये नामदेवराय जेवण करत बसले आणि कुत्रा आलं आणि ते रोटी उचलून पळालं. नामदेवरायने असली काठी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे लागली होती. पण आता त्याच श्वानानं नामदेवरायाच्या समोरच्या रोट्या उचलल्या आणि ते श्वान पळू लागलं. त्यावेळेस नामदेवराय तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागं लागतात. अरे उभा 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 राहा म्हणले उभा राहा. हत्ती घेऊन या घृत वाटी नामा लागे श्वानाच्या पाटी उभा उभा रे जगजेटी कोरड्या कैशा खाशील. अरे कोरड्या रोट्या कसा खाशील. तव हसून श्वान बोलिले नामया कैसे ओळखिले. ये रूपराय म्हणतात सद्गुरूंनी कृपा केली. आता प्रत्येकामध्ये तुम्ही दिसत आहेत म्हणले. सर्वाभूती विठ्ठल सद्गुरूशिवाय नाही म्हणून सद्गुरूशी शरण जाय तेने ब्रह्मप्राप्ती होय. त्याच्याशिवाय नाही. न लगे अनेक उपाय दुसरा न लगे अनेक उपाय अरे न लगे अनेक उपाय लगे अनेक उपाय ओ लगे अनेक उपायच नाही. न लगे अनेक उपाय. नाथबाबा आपलं शांतीब्रह्म नाथबाबा म्हणतात न लगे अनेक उपाय. तुम्हाला दुसरा उपाय करायची गरज नाही किंवा नाही. एकच उपाय धरी सद्गुरूचे पाय. फक्त श्रीगुरूचे पाय धरा तेने ब्रह्मप्राप्ती होईल. दुसरा उपाय नाही. म्हणजे श्रीगुरूचे चरण तीर्थ घ्या आणि मस्तकावर वंदन करा तिसऱ्या चरणात. सद्गुरूचे
सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. सद्गुरूचे चरण तीर्थ खूप पवित्र असतात. जगातले सगळे तीर्थ सद्गुरूच्या चरणावर येऊन विराजमान झालेले असतात. महाराज श्री गुरुचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र पवित्र असतात. ते या भवरूपी या समुद्रातून या भवरोगातून बाहेर काढणारं औषध म्हणजे सद्गुरूचं चरण तीर्थ आहेत. तुमच्या सांसारिक वेदना असू द्या किंवा परमार्थिक दुःख असू द्या, काही करता येतं त्यांना. हो, काही करता येतं. बघा कित्येक दृष्टांत आहेत आपल्या गुरु महाराजाचे. माडज गावामध्ये घडलेले मेलेली माणसं उठवली. या जगामध्ये आपला भारत देश सोडून बाहेर जगामध्ये हे कुठंच अशक्य गोष्ट आहे, कुठंच घडत नाही. पण भारतामध्ये या पवित्र भूमीमध्ये, या देवभूमीमध्ये, या संत भूमीमध्ये एवढे सामर्थ्यशाली संत आणि व्यक्ती होऊन गेले. मेलेली माणसं उठवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. काळावर ज्यांची सत्ता आहे, काळाला सुद्धा जे माघारी फिरवू शकतात, सांगा कोण आहे असा जगात दुसरा? माडज गावामध्ये एक व्यक्ती मरण पावला. महाराजावर नितांत श्रद्धा आहे. रोज महाराजाचे चरण तीर्थ घेणारी, महाराजाची सेवा करणारी एक सखू नावाची श्री गुरु प्रेमनाथ महाराजांची भक्त होती. सखो एकनाथाची भक्त, चार मुला समवेत, कठीण काळ कंठित, परिरत नाथ भक्तीत. महाराजांच्या भक्तीमध्ये रत आहे. चार मुलं आहेत, कठीण काळ म्हणजे परिस्थिती हालाकीची आहे, मोलमजुरी करून जीवन जगणारी आहे, पण श्री गुरुवर खूप श्रद्धा आहे. त्या सखूबाईचे पती आजारी होते महाराज. त्या सखूबाईचे पती सदैव आजारी असती, परी सखूला मदत करीती, मोलमजुरी कारणे. एके दिनी काळ उगवला, तिच्या पतीने प्राण सोडला, होता व्याधीने ग्रासला, उडाले छत्र सखूचे. एके दिनी काळ उगवला, तिच्या पतीने प्राण सोडला. पाहिलं, विदीर्ण झाली, अंतकरण विदीर्ण झालं, धाई मोकलून रडू लागली. पती मरण पावले. खूप दुःख झालं त्या सखूबाईला. तिचा रडण्याचा दुःखाचा आक्रोश बघून सगळे लोक धावत आले आणि सखूबाईला समजावू लागले. प्रत्येक जण जो इथं आला ना, सगळेजण एक दिवस जाण्यासाठी आलेले. सखूबाई, तुझ्याच मालकाच्या बाबतीत काही असं घडले असं नाही बरं, इथं प्रत्येकाला मरावं लागतं. पण सखूबाईला माहिती आहे, ज्या श्रीगुरूचं दास्यत्व मी करते त्या सद्गुरूमध्ये किती सामर्थ्य आहे हे त्या सखूबाईला माहिती होतं. सखूबाई म्हणते, मला तुम्ही समजावू नका, मला माहिती आहे माझ्या पतीचं प्रेत मला माझ्या सद्गुरूपर्यंत नेण्यासाठी सहाय्य करा. बैलगाडी जुंपली आणि सखूबाईच्या मालकाचं प्रेत त्या बैलगाडीमध्ये घातलं आणि सखूबाई माडज गावातून मठाकडे निघाली. महाराज मठावर बसलेले आणि बैलगाडीत घेऊन ते प्रेत घेऊन मठाच्या जवळ आले. प्रेत गाडीतून काढलं आणि महाराजाच्या समोर टाकलं. श्री गुरुच्या महाराजाच्या समोर आलेली आहे. महाराजाच्या समोर येऊन दोन्ही हात जोडले आणि सखूबाई म्हणू लागली, हेच होते नशिबी लिहिले, तरी का मज जवळ केले.
अमृती अमृत का पाजिले आपुल्या हाते महाराजा. महाराज जर माझ्या नशिबामध्ये हेच लिहिलेलं होतं का जवळ केलं मला. महाराज म्हणतात माय इथं जो जन्माला आला त्याला मरायचीच की एक दिवस. जोही आला त्याला एक दिवस जाणंच आहे. जीव जन्म आला आणि जन्मून या मेला. हे सृष्टीचा नियमच आहे. उपजेते नाशे नासले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी येत नाही उरो आली अवतार. कोणी आला तर इथं त्याला जावंच लागतं. एक दिवस मृत्यू की हर एक के साथ रिश्तेदारी है. आज किसी से तो कल किसी के साथ है. प्रत्येकाला कुणी काल गेला कुणी आज जाऊ लागले ना कुणाला उद्या जायचे. प्रत्येकाला जाणं आहे. उपजल्या पिंडा मरण उपजल्या